आपल्यासोबत आहेत राजन कुटे. मला काय सांगाल, काय तोडगा निघलाय नक्की? तोडगा दोन्ही समाजांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून निघाला की 814 ह्या गट नंबर हा देवस्थानचा असल्यामुळं तो गट नंबर सोडून कुठेही पुतळा बसवायला या गावच्या सगळ्या समाजाच्या लोकांची मान्यता आहे. खरं तर आपण आता जागेची देखील पाहणी केली आणि जागेची पाहणी करून या ठिकाणी तुम्ही आलेला आहात. कोणती जागा निश्चित झालेली आहे, काय नक्की परिस्थिती? आत्ता जिथं पुतळा आहे, आत्ताचा पुतळा आहे ते पूर्व पश्चिम आहे. आता पश्चिम पूर्व असा हा पुतळा इथं बसवला जाणार. फक्त रस्ता सोडून अलीकडच्या बाजूला ग्रामपंचायत जागा आहे, त्या ग्रामपंचायत जागेवर तिथं पुतळा बसवला जाणार आहे. खरं तर त्या जागेवरती बस स्टॉप आहे का किंवा अशा चर्चा आहेत, नक्की काय त्यावरती जागेच्या संदर्भात? बस स्टॉपची जागा नाही, काही नाही. सिटी सर्वेला ग्रामपंचायतचा उतारा आहे, त्यामुळं ग्रामपंचायत उतारा असल्यामुळे त्या ग्रामपंचायतच्या उताराप्रमाणे उद्याच्याला कलेक्टर साहेब त्याला मान्यता देतील. काही ग्रामस्थांनी जे आहे ज्यांच्याशी आपण आता चर्चा केली त्यांचा काही अंशी अद्यापही विरोध राहिलेला पाहायला मिळाला होता. ते नाराज होते या सगळ्या निर्णयावरती. आपण समजूत घातले काय नक्की? मी सांगितलंच ना, आता एवढं चिघळलंय म्हणल्यावर नाराजी थोडी राहणारच आहे. परंतु तुटेपर्यंत ओढण्याची सवय आमच्याकडच्या कार्यकर्त्यांना, मतदारांना नाही आहे. त्यांच्या भावना ते व्यक्त करतात. काय व्यक्त करून त्यांनी भावना, या भावना व्यक्त करतात. परंतु वरिष्ठांचे जे आदेश असतात ते आदरानं ते स्वीकारतात. मोजणी जी होती ती मोजणी काल बंद पडली गेलेली होती, मात्र आता पुन्हा एकदा ती मोजणी होणार आहे का आणि एकंदरीत सीमा निश्चित होणार आहेत का त्या मंदिराच्या जागी? आता त्यांनी हद्दी फिक्स केल्या आणि त्या हद्दीत जर म्हणजे या गावकऱ्यांचं समाधान नाही झालं तर कोर्ट कमिशनची मोजणी इथं आणली जाईल. आपण पाहतो या ठिकाणी आता या जागेचा वाद जो आहे तो मिटलेला आहे आणि नवीन जागा जी आहे ती निश्चित करण्यात आली आहे. आपण पाहतो या ठिकाणी शिवाजी महाराजांचा आत्ताचा पुतळा आहे, अगदी त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला जे आहे या ठिकाणी ती जागा जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे राजन पाटलांनी आता जे नाराज काही कार्यकर्ते होते त्यांची देखील चर्चा केलेली आहे आणि हा वाद आता मिटलेला आहे. समोरच्या दिशेला ज्या ठिकाणी आत्ता पुतळा आहे त्याच्याबरोबर समोरच्या दिशेला हा नव्याने पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी जागेची स्वच्छता झाल्यानंतर, त्या ठिकाणी फाउंडेशन करण्याच्या दृष्टीने वातावरण तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी हा पुतळा जो आहे तो तिकडे स्थलांतरित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विनोद उनाबादकर सह सागर सुरवसे, ट्यून इन मराठी, अंजनगाव, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.